हाय ऑल अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आजचा लेक्चर खूप स्पेशल होणार आहे. आज आपण शिकणार आहे यूज ऑफ वॉज अँड वेअर. वॉज म्हणजेच वॉज आणि वेअर म्हणजे वेअर. आता हे कन्फ्युजन मी या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच टॉपिकसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता या दोन्ही शब्दांची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही पण पास्ट. जेव्हा आपण सेंटेन्स बोलतो, पास्टची सेंटेन्स म्हणजे झालेले गोष्टी जेव्हा आपण बोलतो तेव्हा वॉज आणि वेअर येतं. ओके, वॉज कधी येतं जेव्हा एक वचन असतं, ओके, सिंग्युलर. आणि वेअर कधी येतं जेव्हा अनेक वचन असतात, जास्त, तेव्हा वेअर येतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आय वॉज असं येणार, आय वॉज स्मॉल. ओके, का? कारण तुम्ही एकटे होतात. ओके, आणि वेअर कधी येणार? दे वर स्मॉल, तेव्हा काय आलं? वर आला. समजला फरक? म्हणजे एकटे असताना वॉज येतं आणि जेव्हा जास्त लोक होतात तेव्हा वेअर येतं. आता वॉज मध्ये एक वचन येतं, त्याचे एक्झाम्पल्स बघून घ्या. काय येणार? आय वॉज गोइंग आउट, मी गेलो होतो बाहेर. ही वॉज गोइंग आउट, शी वॉज गोइंग आउट. सगळीकडे वॉज आला. आणि इट वॉज रेनिंग, इकडे सुद्धा वॉज आला. हे सगळे भूतकाळातले गोष्ट आहेत. ओके, बट सिंग्युलर आहे त्यामुळे वॉज आलाय इकडे. ओके, आता वेअर हे अनेक वचन सोबत येतच, म्हणजे प्लुरल नाउन. त्याचे एक्झाम्पल्स बघा. यू वेअर म्हणजे तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलता आहात. वी वेअर जास्त लोक आहेत. दे वेअर, ओके, तेव्हा वेअर येतं. एक्झाम्पल सेंटेन्सेस बघा. यू वेअर स्टडिंग, तू अभ्यास करत होतास. वी वर प्लेइंग, आपण सोबत खेळत होतो. ओके, दे वेअर रनिंग, ते धावत होते. ओके, जेव्हा एकपेक्षा जास्त येतात तेव्हा वेअर येतं. ओके, तर हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही सेंटेन्स बनवता तेव्हा. आता एक क्विक रिव्हिजन बघूया वॉज आणि वेअरचं. वॉज मध्ये येणार आय, ही, शी, इट. जेवढं पण सिंग्युलर आहे ते सगळं वॉज मध्ये येणार. आणि वेअर मध्ये येणार यू, वी, दे. जेवढं पण प्युरल आहे ते सगळं येणार वेअर मध्ये. सब्जेक्ट बघा आणि मग नंतर वर्ब लावा. त्याचा अर्थ असा आहे की आय आला तर मग त्या अकॉर्डिंग त्याचा वर्ब येणार. प्लेइंग, डान्सिंग. दे आलं तर काय येणार? तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्याचा मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, ऑलरेडी अपलोडेड आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. चला आता काही सेंटेन्सेस प्रॅक्टिस करूया की त्याच्यात वॉज येणार की वर येणार. एक्झाम्पल, आय डॅश गोइंग होम. काय येणार? आय आलं तर मग येणार वॉज. आय वॉज गोइंग होम. दोज डॉग्स डॅश बार्किंग. आता अनेक आले, डॉग्स आला ना आणि दोज आलं तर मग काय येणार? दोज डॉग्स वर बार्किंग. जेव्हा एकपेक्षा जास्त कुत्रे आहेत तेव्हा आपण लिहिणार वर. द बुक इज ऑन द टेबल. द बुक डॅश ऑन द टेबल. द बुक वॉज ऑन द टेबल. एकच बुक आहे तर काय येणार? वॉज येणार. द स्टुडंट डॅश स्टडिंग. द स्टुडंट्स डॅश स्टडिंग. तर एकपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ना, तर मग इकडे येणार द स्टुडंट्स वेअर स्टडिंग. यू डॅश लेट. यू वर लेट. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही सेंटेन्सेस आहे जे तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि कमेंट सेक्शन मध्ये याचे आन्सर्स टाकणार आहात. शी डॅश कमिंग होम. शी सिंगल आहे, सो इकडे काय येणार ते मला सांगा. दे डॅश प्लेइंग आउटसाइड. दे डॅश, ठीक आहे, डॅश प्लेइंग आउटसाइड. दे म्हणजे अनेक वचन आलं तर इथे काय येणार? ही डॅश स्टडिंग. ही इज सिंगल. इट डॅश कोल्ड. दिस इज ऑल्सो सिंगल. दोज मेन डॅश फायटिंग. काय येणार? हे आन्सर्स नक्की कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करून सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्ही काहीतरी शिकलात आणि त्याच्यावर मी नक्की आन्सर्स टाकीन. बाय.